नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत झिगझॅग पॅटर्न किंवा कोल्हापुरी मस्तानी साडी। तर ह्यासाठी 1.5 मीटर अस्तर आणि 10 वार साडी म्हणजेच 8 मीटर साडी लागते। आता ह्यासाठी जी लागणारी मापे आहेत ती पूर्ण उंची 38 इंच, सीट घेर 39 इंच। पहिल्यांदा आपण अस्तर कटिंग करणार आहोत पॅन्टसाठी। तर इथे मी दुहेरी घडी करून हे अस्तर घेतलेलं आहे। ही दुहेरी घडी माझ्या साईडला आहे आणि ओपन एंड जे आहेत ते अपोजिट साईडला आहेत। आता ह्यावर आपण गुडघा उंची घेणार आहोत। तर जी अस्तरची उंची आहे तीच आपण गुडघा उंची म्हणून घेणार आहोत। तर ती येते 29 इंच। आणि आता ह्याच मार्किंगवर आपल्याला दुसरी एक मार्किंग करायची आहे, ज्याच्यामध्ये आपण सीट घेरचा तिसरा भाग अधिक 1 इंच, सीट घेर आपला 39 आहे, त्याचा तिसरा भाग येतो 13 अधिक 1 म्हणजे 14 इंचाची मार्किंग आपल्याला करायची आहे। उभी 14 इंचाची मार्किंग झाल्यानंतर तिथून पुढे आडवी सुद्धा आपल्याला 14 इंचाची एक मार्किंग करायची आहे तिथूनच। आता इथून आपण पुन्हा एक आडवी 14 इंचाची मार्किंग करणार आहोत। ही मार्किंग झाल्यानंतर तिथून 2 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे। तिथे एक मार्किंग करून सरळ रेष कमरेच्या भागाकडे आपल्याला आखायची आहे आणि तिथून पुढे जे शेप द्यायचा आहे। तर जो कमरेकडचा भाग आता इथे येईल 12 इंच, तेच 12 इंच आपल्याला बॉटमसाठी घ्यायचे आहेत आणि 12 इंचाची जी मार्किंग आहे ती करून जे शेपला त्याला जोडायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या अस्तरवर मार्किंग करून झाली आहे। ह्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला अस्तर कट करून सलवार शिवायची आहे। आता हे अस्तरचे 2 भाग आहेत, ह्यांना आपल्याला एकत्र जोडून पॅन्ट शिवायची आहे। तर जो जे शेप आहे ते दोन्ही जे शेप एकमेकांवर आपल्याला ठेवायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर अस्तरच्या दोन्ही भागांचे जे बॉटम आहेत ते सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला पॅन्टचे बॉटम तयार करायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण अस्तरला आता ठेवल्यानंतर आपल्याला पॅन्टचा शेप दिसेल। तर इथे आता जे बॉटम आहेत त्याची शिलाई आपण आता करून घेणार आहोत।
पॅन्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला साडीवर मार्किंग करायची आहे. आता इथे मी साडी कट नाही करणार आहे, तर अखंड साडीतूनच झिगझॅग साडी जी आहे ती तयार करणार आहे. तर हा पदराचा भाग जो आहे ह्यावर मी मार्किंग करत आहे. माझ्या बाजूला जी आहे ती पदराची आतील बाजू कमरेकडची आणि जी समोर आहे ते बॉटमकडची बाजू आहे. तर इथे पदरावर वरच्या बाजूला मी 2 मीटरची मार्किंग करणार आहे. पदरावर 2 मीटरची मार्किंग करून झाल्यावर तिथून सरळ खाली बॉटमपर्यंत आपल्याला एक रेष आखून घ्यायची आहे. पदरावर ही जी आता आपण 2 मीटरची मार्किंग केली आहे त्या मार्किंगवर बॉटमकडून आता 15 इंचाची आणखीन एक मार्किंग आपल्याला करायची आहे. आणि तिथून सरळ तिरपी रेष जी आहे ती आपल्याला कमरेपर्यंत 2 मीटरच्या मार्किंगपर्यंत घ्यायची आहे. आता जी आपण पदराकडची मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगकडून आतल्या बाजूला आपल्याला सीट घेराचा निम्मा अधिक 3 इंचाची अशी मार्किंग करायची आहे. तर इथे सीट घेर आहे 39 इंच, त्याच्या निम्मा आहे तर 19.5 अधिक 3 म्हणजे 22.5 इंच. तर इथे मी ही 22.5 इंचाची मार्किंग करून सरळ लाईन अशी आखलेली आहे. आता अशी सेम मार्किंग जो नेसता पदर आहे त्यावर सुद्धा करायचे. ह्या दोन्ही मार्किंग आपल्याला कमरेच्या बाजूकडची जी साडी आहे तिथे करायचं आहे. तर इथे सुद्धा मी ही 22.5 इंचाची मार्किंग केलेली आहे. आता ह्या ज्या 2 मार्किंग आहेत नेसत्या पदरच्या इथे जी आपण आता 22.5 इंचाची ही जी मार्किंग करत आहोत ही आणि पदराकडची जी 22.5 इंचाची जी मार्किंग आहे त्या दोन्ही मार्किंगच्या मध्ये आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत, साडीच्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. ही मार्किंग केल्यानंतर आता साडी आपल्याला पूर्ण उंचीप्रमाणे कट करायची आहे. तर आपली पूर्ण उंची इथे आपण 38 इंच घेतलेली आहे. तर 38 इंचची मार्किंग बॉटमकडे ठेवून कमरेच्या बाजूला चॉकने आपल्याला मार्किंग करायची आहे, कारण आपण कमरेच्या बाजूनेच साडी कट करणार आहोत. आता इथे एक लक्षात घ्या, जे साडी नेसणार आहेत त्यांची ॲक्च्युअल उंची 36 इंच आहे, पण मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत जेणेकरून खालून पायाला ते शॉर्ट झाली नाही पाहिजे. कारण नऊवारी साड्या कशा थोड्या वर नेसल्यावर किंवा शिवल्यानंतर थोड्याशा वर जातात. तर ह्यासाठी मी ह्या प्रकारे करते. आणि ह्यामध्ये आपल्या ज्या प्लीट्स असतात त्या थोड्या वर घेऊन त्या कट करायच्या असतात. म्हणजे तुम्ही माझे पहिले जरी व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्येही तुम्ही बघितलं असेल की मी जो प्लीट्सचा भाग आहे तो कमरेच्या भागापेक्षा थोडा वर ठेवून त्याला कट करते, जेणेकरून त्या प्लीट्स ज्या आहेत त्या पायामध्ये येऊ नये.
आता आपण पूर्ण उंचीची जी मार्किंग करत आहोत ती पदरापर्यंतच करायची आहे. साडी फक्त पूर्ण उंचीप्रमाणे कट होईल, बाकी साडीचा कोणताही भाग आपल्याला कट करायचा नाही आहे. तर पदराच्या बाजूला जी आपण सीट घेराचा निम्मा अधिक 3 इंचाची मार्किंग केली आहे तिथे 38 इंचाप्रमाणे मी सर्व मार्क करून घेतलेला आहे. तर ही 38 इंचाची मार्किंग झाल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची आहे. अशा प्रकारे जो पदराची मार्किंग आहे तिथपर्यंत अशा प्रकारे लाईन आखून अशा प्रकारे आपण तिरपी साडी कट करणार आहोत. पूर्ण उंचीप्रमाणे साडी कट झाल्यानंतर या पॅन्टला पुढच्या आणि पाठच्या बाजूला ह्या शिलाईवर आपल्याला साडी जोडायची आहे. इथे नेसता पदरचा मी मध्य काढून घेणार आहे आणि अर्धी बाजू पुढच्या बाजूला पॅन्टला आणि पाठच्या बाजूला दुसरी अर्धी बाजू अशी जोडून घ्यायची आहे. मध्ये जो एक्स्ट्रा भाग उरतो त्याच्या आपल्याला 1 किंवा 2 अशा प्लीट्स घ्यायच्या आहेत.
जेव्हा आपण साडी अस्तरला जोडतो पॅन्टला, त्यावेळेला अस्तरचा खालचा भाग शिलाईमध्ये आला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. I've been making moves like a ninja. I could play it cool like I'm winter. I can make it rain like a cash tsunami. You wanna slip and slide, we can link up. Working all the time, make it duller. Be a student, try to make $1. Wanna live life like I'm on vacation. Gotta get those good vibrations. Oh, glowing so bright, I'm glowing so low. I'm riding high and it's just closer. Loving what I do and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around like, आता कमरेच्या बाजूने आपल्याला साडी आणि अस्तर ह्या मार्किंगपर्यंत जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथून पुढे ह्या मार्किंगपासून पदराकडे जी आपण एक मार्किंग केली आहे तिथपर्यंत आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत, प्लीट्स घ्यायच्या आहेत. I've been making moves like a ninja. I could play it cool like I'm winter. I can make it rain like a cash tsunami. You wanna slip and slide, we can link up. Working all the time, make it duller. Be a student, try to make $1. Wanna live life like I'm on vacation. Gotta get those good vibrations. Oh, glowing so bright, I'm glowing so low. I'm riding high and it's just closer. Loving what I do and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around like, I'm feeling good now. I'm feeling good now. I'm feeling good now. Feeling like a top-down summer. I've been on the rise, it's a come up. No, I don't gotta try, I'm a natural stunner. Hitting home runs like a baseball runner. Yeah, I just go up, never coming down. Good things show up, got me saying wow. Glowing so bright, I'm glowing so low. I'm riding high and it's just closer. Loving what I do and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around like, I'm feeling good now. I'm feeling good now. I'm feeling good now. Yeah, I'm feeling good and yeah, I'm feeling great. Every time I look around, it's like it's in my face. Yeah, nothing in this world is taking that away. 'Cause my people are my people, I'm not running in your race. But I run real hard like a track star. Don't gotta run hard just to get far. 'Cause I work real hard, but then I play harder. That's how I know that I'ma get farther. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around like, I'm feeling good now. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around like,
आता ह्या प्लीट्स आपल्या तयार झालेल्या आहेत. तर ह्यामध्ये पदराकडची जी मार्किंग आहे सीट घेरचा निम्मा अधिक 3 इंचाची, त्या मार्किंगच्या तिथून ह्या प्लीट्स सगळे आपल्याला कवर करायच्यात. म्हणजे नऊवारी नेसताना ज्याप्रमाणे बायका त्या सर्व प्लीट्स एक शेवटच्या प्लीट खाली कवर करतात, तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. ह्या प्लीट्स कमरेच्या बाजूला जोडताना 2 इंच वर घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपली शिलाई मारून होईल म्हणजे कमरेला जोडून होईल त्यावेळेला वरचा भाग कट करायचा आहे. तर आता आपल्या प्लीट्स अशा प्रकारे तयार करून झालेल्या आहेत. तर प्लीट्स आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे जो पदर आहे पाठची साईड, हा भाग आपल्याला अस्तरला आता जोडून घ्यायचा आहे कमरेच्या बाजूने. तर जी पदराची मार्किंग आहे ती बरोबर पाठच्या बाजूला शिलाईवर आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर मध्ये समजा साडीचा कपडा थोडाफार एक्स्ट्रा असेल तर त्याला आपल्याला प्लीट घेऊन ॲडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतर साडी आणि अस्तर कमरेच्या बाजूने एकत्र जोडून घ्यायचे आहेत. तर इथे आता साडी अस्तरला जोडून झालेली आहे कमरेच्या बाजूने. आता आपल्याला पदर तयार करायचा. तर त्यासाठी ही जी तिरपी लाईन आहे बॉटमकडे जे 15 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली जी लाईन होती ती लाईन आपल्याला जे शेपवर ठेवायची आहे आणि जो उरलेला मधला भाग आहे पदराचा त्या सर्वाच्या प्लीट्स आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या प्लीट्ससुद्धा जी शिलाई आहे त्या शिलाईवरच आल्या पाहिजेत. तर पदराच्या ह्या प्लीट्स घेणं थोडं अवघड काम आहे, परंतु प्रॅक्टिस जर तुम्ही केली, जास्तीत जास्त साड्या शिवलात तर तुम्हाला ते नक्कीच सोपे जाईल.
तर इथे आता आपला पदर तयार झाला आहे। ही जी शिलाई आहे बरोबर पॅन्टची जी शिलाई आहे त्यावर आलेली आहे। तर अशा प्रकारे ऑलमोस्ट साडी आता आपली तयार झाली आहे। आता काष्टा आणि पुढच्या प्लीट्स बाकी आहेत। इथे मी प्लीट्स 2 इंच वर घेतल्या होत्या, तर तो भाग आपल्याला कट करायचा आहे। त्यानंतर ज्या शेवटच्या प्लीटने आपण सर्व प्लीट्स ज्या निऱ्या आहेत कवर केल्या होत्या तिथे सुद्धा आपल्याला हात शिलाई करायची आहे तेवढ्या भागावर। तुम्ही पाहू शकता की इथे मी एक 2 ते 3 इंचावर हात शिलाई करून घेतलेली आहे। आता कमरेच्या बाजूने नेफा पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला उजव्या साईडला मध्य काढायचा आहे। त्यासाठी आपण शिलाई एकमेकावर ठेवून उजव्या साईडला एक नॉच दिला आहे। नेफा पट्टी तयार करताना त्याला आतून मी अस्तर लावलेले आहे आणि वर साडीचा बॉर्डरचा कपडा आहे एक 4 ते 5 इंच रुंदीला आणि कमर घेरापेक्षा 2 इंच लांबीला अशी नेफा पट्टी मी तयार केली आहे आणि तिला आतल्या बाजूने अशा प्रकारे ठेवून कमरेबरोबर कमरेचा जो भाग आहे त्याच्याबरोबर आपल्याला तिला जोडून घ्यायची आहे। तर आता पुढच्या भागामध्ये मस्तानीच्या प्लीट्स तयार करायच्या आहेत। तर त्यासाठी साधारण 4 मीटर कपडा किंवा ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या 18 ते 20 असल्या पाहिजेत, तरच त्या प्लीट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित येतील। तर इथे आता आपल्याला उजव्या पायाची जी प्लीट आहे जिथून सुरू होते तिथून पूर्ण उंची अधिक 20 इंच किंवा 18 इंच म्हणजे 17, 18 ते 20 पर्यंत तुम्ही काही घेऊ शकता। जर तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही 20 इंच घ्या। इथे मी पूर्ण उंची प्लस 18 इंच घेतलेला आहे। मार्किंग झाल्यानंतर तिथे आपल्याला आणखी एक मार्किंग करायची आहे 7 ते 9 इंचाची। 7 इंच किंवा 9 इंच तुम्ही काहीही घेऊ शकता ज्याप्रमाणे तुम्हाला ओचा हवा असेल
तर इथे मी 9 इंच घेणार आहे आणि ब्राह्मणीचा ओचा जसा आपण कमरेकडे ठेवतो त्या प्रकारे आपल्याला इथे सुद्धा करायचा आहे. ओचा तयार करून तो कमरेच्या बाजूला ठेवायचा आहे. आता आपण मस्तानीच्या प्लीट्स तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला ह्या प्लीट्स थोड्या अवघड जातील, परंतु बघून नेहमी प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला त्या चांगल्या प्रकारे जमतील. आणि प्लीट्स जेव्हा तुम्ही तयार करता तर त्याला टाचणी लावायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या प्लीट्स हलणार नाहीत. जर तुम्हाला अखंड साडीतून ब्राह्मणी साडी तयार करता येत असेल तर मस्तानी साडी तुम्हाला शिवायला सोपी जाईल. ह्या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की जो निऱ्यांचा भाग आहे, साडी इथे आपल्याला ती मोठी लागते आणि निऱ्या जास्त येतात, ज्यातून आपण ह्या प्लीट्स तयार करतो. तर मस्तानी साडीसाठी ज्या निऱ्या आहेत त्याचा जो भाग आहे, कपडा आहे, तो 4 मीटर असला पाहिजे. I've been making moves like a ninja. I could play it cool like I'm winter. I can make it rain like a cash tsunami. Wanna slip and slide, we can link up. Working all the time, make it duller. Be a student, try to make $1. Wanna live life like I'm on vacation. Gotta get those good vibrations. Glowing so bright, I'm glowing so loud. I'm riding high and it's just closer. Loving what I do and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around, like, I'm feeling good now. I'm feeling good now. I'm feeling good now. Feeling like a top-down summer. I've been on the rise, it's a come up. No, I don't gotta try, I'm a natural stunner. Hitting home runs like a baseball runner. Yeah, I just go up, never coming down, down. Good things show up, got me saying wow, wow. Glowing so bright, I'm glowing so loud. I'm riding high and it's just closer. Loving what I do and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around, like, I'm feeling good now. I'm feeling good now. I'm feeling good now. Yeah, I'm feeling good and yeah, I'm feeling great every time I look. मस्तानीच्या प्लीट्स तयार करताना त्या सर्व एक समान आल्या पाहिजेत. त्यानंतर हा जो ओचा आहे त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. मस्तानीच्या प्लीट्स शिवताना जिथे आपण टाचणी लावली होती त्या दोन्ही बाजूला तुम्ही हात शिलाईने किंवा मशीनवर शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून त्या फिक्स राहतील. आता आपल्याला काष्टा तयार करायचा आहे. तर डाव्या बाजूचा जो पाय आहे तिथून जी बॉर्डर सुरू होते ती बॉर्डरपासून आपल्याला मोजायचं आहे पूर्ण उंची अधिक 5 इंच आणि तिथे मार्किंग करून आपल्याला घ्यायची आहे.
पूर्ण उंची अधिक 5 इंचाची मार्किंग करून झाल्यानंतर तो जो काठ आहे त्याला उजव्या पायाच्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे त्याचं तोंड जे आहे ते उजव्या पायाकडे झालं पाहिजे आणि एक प्लीट आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे उजव्या बाजूला त्याला ठेवून तिथे आपण आता एक टाचणी लावून घेणार आहोत, जेणेकरून ती प्लीट त्याबरोबर व्यवस्थित राहील। अशा प्रकारे आता काष्ट्याची प्लीट रेडी झाल्यानंतर हा काष्ट आपल्याला पाठच्या बाजूला कमरेच्या बाजूने जोडायचा आहे। पाठच्या बाजूला काष्टा कमरेच्या बाजूला जोडताना साडीचा जो डावा पाय आहे तो आपल्याला उचलून दुसऱ्या बाजूला ठेवून काष्टा कमरेच्या बाजूने घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला 2 वेळा फिरवायचा पदराच्या बाजूने आणि अशा प्रकारे सरळ करून कमरेच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे। आता पाठच्या बाजूने खालून जे पाय दिसतात ते दिसू नये ह्यासाठी आता आपल्याला शिलाई करायची आहे। तर जी बॉर्डर आपल्याला दिसते खालून पायाच्या बाजूने त्या बाजूला जी प्लीट असेल ती प्लीट आपल्याला घ्यायची आहे आणि तिला ह्या बॉर्डर बरोबर जोडून तिला शिलाई मारायची आहे। पाय काढता घालता येईल एवढी जागा खाली आपल्याला मोकळी ठेवायची आहे। अशा प्रकारे दोन्ही पायांना आपण शिवून घेणार आहोत। आता आपण पदराच्या प्लीट्स रेडी करून घेणार आहोत, जेणेकरून रेडीमेड साडी घातल्यानंतर पदरसुद्धा करण्याची झंझट नसावी। तर अशा प्रकारे आपण नॉर्मली जशा पदराच्या प्लीट्स घेतो तशा घ्यायच्या आहेत आणि आपल्या खांद्यापासून खाली जेवढी आपली पूर्ण उंची असेल तेवढा पदर सोडायचा। तर इथे मी 38 इंच घेतलेला आहे, तर 38 इंचाच्या प्रमाणे मी इथे आता मार्किंगवर प्लीट्स घेऊन शिलाई करणार आहे।
38 इंचावर अशा प्रकारे शिलाई मारल्यानंतर जेव्हा आपण साडी नेसताना पदर खांद्यावर घेतो त्या शिलाईच्या तिथून, त्यावेळेला आतल्या बाजूने पदर लूज असतो, तर तो टाईट व्हावा ह्यासाठी आपल्याला अशा प्रकारे 3 ते 4 इंच जो आहे, किंवा आपण साडी घातल्यानंतर आपल्या सोयीनुसार जितका आपल्याला टाईट हवा आहे त्याप्रमाणे आतला पदर अशा प्रकारे फोल्ड करून त्या शिलाईच्या खाली घेऊन त्याला शिलाई मारायची आहे, जेणेकरून पदर जो आहे तो परफेक्ट आपल्याला बसेल. तर ह्या प्रकारे साडी नक्की शिवून बघा आणि साडी शिवण्याआधी 2 ते 3 वेळा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्यानंतरच साडी कटिंग करायला घ्या, जेणेकरून तुम्हाला साडी शिवायला सोपे जाईल.